महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा एक दिवसीय कीर्तन सोहळा श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडीगाव येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं। या महाप्रसादाचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला। कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। कार्यक्रमाला खासदार सुजयदादा विखे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, पुष्कर कुलकर्णी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कीर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पाहुयात या कीर्तन सोहळ्याची काही क्षणचित्रे। अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली, हिवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली, युगे युगे विखे बरी शोभे कर छटावरी, गरुडावरी आला माझा प्राणडा कैवारी, सावळा हा माझा राजा महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करतो। महाराज आणि आम्ही एकाच परिसराचे आहोत। महाराजांचं सांगितलं जातं की मी कुठेतरी लांबून आलोय असं वाटत, पण आपल्या माध्यमातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून चांगल्या प्रबोधन समाजाला होत आहे आणि आपलं नातं महाराजांचं नामचं आहे। आता इथून कीर्तन संपल्या महाराज चालले पांढरमलला, महाराज 9 वाजता तुम्हाला तिकडे जातो तर मी तिकडे पण मला तिकडे जायचं। तर असंच प्रेम आणि सहकार्य आपण सगळ्यांनी महाराजांना करावं। आज या कीर्तन संध्याच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही या सगळ्या परिसराचा विकास करू शकलो असाच पुढे अविरतपणे करत राहील एवढीच ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो। आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद कसा राहिला तसाच पुढे कायम ठेवा एवढीच विनंती करतो। थांबतो रामकृष्ण। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।